नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही काय झालं माहिती आहे का, 8 दिवस झाला बघा असा काय पाऊस पडायला लागलाय, थांबता थांबून हो बऱ्याच ठिकाणी तर फार बिकट अवस्था करून टाकल्या। आता या पावसाला मंडळी खरोखर ह्या वेळेस मात्र वैतागलो बघा, फार म्हणजे बाहेर गेलो की असा काय गारटा सुटला का नाही, फार थंडीनं हुडहुडी या लागल्या हो। आता ह्याच्यावर काहीतरी उपाय करायलाच पाहिजे, म्हणून का नाही घेऊन आलो बघा मस्तपैकी मऊ चिकन। आता त्याचं काय करणार कारभारणीलाच विचारू। तर आज आपण आहे ना मस्त सगळ्यांसाठी चिकन 65 बनवणार आहोत। मंडळी असं आता कसं कसली बी थंडी असू दे की एका मिनिटात गायब होणार बघा असा यो पदार्थ आहे, मस्त चटपटीत आणि एकदम कुरकुरीत असं चिकन 65 रेसिपी आज आपण बघणार आहे। घरच्या घरी कमी साहित्यात आणि सगळ्यांना आवडणार असे चिकन 65। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का। चला करूयात आता या रेसिपीला सुरुवात। तर आज आपण बनवणार आहोत मस्त आहे ना कुरकुरीत असं चिकन 65 बनवणार आहोत। तर ते चिकन 65 बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर इकडे बघू शकताय आपण मऊ आहे ना असं इकडे चिकन घेतलेले आहे आणि बारीक बारीक पीस केलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आपण इकडे घेतलेले आहे इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, 3 अंडी घेतलेले आहे आणि इकडे लाल मिरची पावडर घेतलेले आहे, देशी हळद पावडर आणि इकडे मीठ घेतलेले आहे, आपलं घरचं कांदा लसूण मसाला, अर्धा लिंबू घेतलेले आहे, कढीपत्ता आणि इकडे लसूण सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे थोडंसं आहे ना मी पुदिनाचं पानं सुद्धा घेतलेले आहे आणि कोथिंबीर सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर आपण आहे ना इकडे हे चिकन तर आपण स्वच्छ धुवून घेतलेलेच आहे। तर यामध्ये आपण घालूया कॉर्नफ्लॉवर घालूया। अगोदर आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। तर आता आपण आहे ना इकडे 1 चमचावर आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत। आपल्या गावाकडची टेस्ट मधलं आहे ना हे लाल मिरची पावडर आहे आणि हे देशी हळद पावडर आहे, हे सुद्धा आपल्या गावाकडची टेस्ट मधलंच आहे। एक अर्धा चमचावर आपल्याला हळद पावडर वापरायचं आहे आणि आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला हे पण गावाकडची टेस्ट मधलं असेल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठला आपले घरगुती मसाला आहे। कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल। आणि ह्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ, इकडे हे बघू शकताय आपण इकडे कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर ते घालायचं आहे आणि लसूण आणि पुदिन्याचं पानं घेतलेले आहे, मस्त सुगंध पण येतोय आणि खायला पण चविष्ट लागते, त्यामुळे मी इथं थोडंसं पुदिना सुद्धा वापरलेले आहे। हे बघा आता आपण सगळं घातलेले आहे। तर आपण ह्यामध्ये आहे ना अर्धा लिंबू पिळून घेऊया, त्यातलं मी बी आहे ना काढून घेते आणि चांगलंच आपल्याला सगळं हे लिंबू आहे ना पिळून घ्यायचं आहे। बघा आता अर्धा लिंबू सगळं आहे ना मी इथं पिळून घेतलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया, आपण इकडे 3 अंडी घेतले ना ते आपल्याला आता फोडून घालायचं आहे। अंडी घातल्यामुळे ना मस्त वरते ना कुरकुरीतपणा चांगला येतोय, त्यामुळे आपण इकडे 3 अंडी वापरलेले आहे। म्हणजे तुम्हाला लागेल अनुसार आहे ना तुम्ही यामध्ये अंडी वापरू शकता, काही वेळा जास्त पण लागतो काही वेळा कमी पण लागतो, त्यामुळे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला अंडी यामध्ये वापरायचं आहे। तर आता आपण सगळं वापरलेलं आहे, तर आपण चांगलंच आहे ना सगळं एकजीव करून घेऊया। पूर्ण असं सगळे ना एकजीव व्हायला पाहिजे, सगळीकडे मसाला आहे ना एकत्र करून चांगलंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा आता या पद्धतीने आपण सगळं एकत्र करून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि ह्यामध्ये ना आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, आपण इथं अंडी वगैरे आहे ना फोडून घातलेले आहे, लिंबू घातलेले आहे, त्यामुळं त्यातच आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचं, म्हणजे मस्त आहे ना खाताना कुरकुरीत लागतो आणि चवीला पण खूप छान लागते। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे सगळं एकजीव करून घेतलेले आहे। ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना कॉर्नफ्लॉवर घालूया, अजून थोडंसं घालूया आणि चांगलंच आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे अजून एकदा सगळं। इकडे बघू शकता ह्या पद्धतीने आपण आहे ना सगळं असं एकजीव करून घेतलेले आहे। असंच आपल्याला हे करून घ्यायचं, पूर्ण खालीवरून सगळं आहे ना एकत्र व्हायला पाहिजे, मगच आहे ना सगळीकडे मसाला पण लागतो आणि मस्त आपली चिकन 65 ना तयार पण होते, बघू शकताय। तर आता आपण आहे ना एक 15-20 मिनिटं आपण हे बाजूला ठेवूया, म्हणजे चांगलं असं ना चिकनमध्ये मसाला चांगला असं मुरतोय, त्यामुळे आपण हे बाजूला ठेवूया आता। तर आता 15-20 मिनिटं झालेले आहे, तर आता आपण गॅस पेटवून घेऊया।
आपल्याला आता 65 आहे ना तळून घ्यायचं. त्यासाठी आपण इकडे मोठं कढई ठेवलेली आहे. तर आपण थोडंसं कढई आहे ना गरम करून घेऊया. गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. हे बघा आता कढई गरम झालेली आहे. तर आपण कढईत आहे ना तेल घालायचं. आपल्याला भरपूर तेल घालायचं म्हणजे पटापट तळला जातो. आता एवढं आपण तेल वापरलेले आहे. तर आता आपण तेल आहे ना चांगलं असं गरम करून घेऊया. तर आता 20 मिनिटं झालेले आहे. आता आपण चांगलं असं चिकन मुरलंय का नाही बघायचं आपल्याला मसाल्यामध्ये. हे बघू शकताय मस्त आहे ना असं आपलं आता मौसूद आहे ना असं तयार झालेले आहे. असंच आपल्याला ना 65 साठी आहे ना असं तयार करून घ्यायचं. आपण किती वेळ मुरायला ठेवतो ना तेवढं आपली 65 आहे ना चांगलं होतं. त्यामुळे आपण अगोदर असं सगळं आहे ना पिठामध्ये मसाला वगैरे घालून आहे ना असं मुरवण्यासाठी ठेवायचं. म्हणजे खायला पण चविष्ट लागतो. आजपर्यंत सगळं मसाला सुद्धा आहे ना चांगलं असं मुरतोय. हे बघा आता इकडं हे तर तयार झालेलीच आहे. आपण इकडं गॅसवरती आहे ना आपण तेल ठेवलं होतं. आता आपल्याला तेल गरम झाले का नाही बघायचं. मी एक बारकं पोळी सोडते. हे बघा आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण तेलामध्ये ना एक सोडूया. तेलामध्ये किती बसते ना तेवढं आपल्याला सोडायचं आणि एकसारखंच आपल्याला ना हे तळून घ्यायचं. किती बसते सगळीकडे ना असं पसरवून सगळीकडे सोडायचं. आलीस म्हणू आलीस तू झालं. तुला तळल्यावर तुलाच येतं. सगळी खेळायला गेलेत काय. तू काय लवकर आलीस. फास आली काय तुला. होय झालं बघा. थोडं आता तेलामध्ये सोडले आता तळले की तुम्हालाच देतं. झालं का तुमचं खेळायचं. झालं माझं पण झालं बघ. पाऊस कमी झाला का ग. नाही अजून पाऊस यायला पाऊस यायला लागलाय. मग तू अजून स्वेटर काढली नाहीस. तुला आता 65 देतो गरम गरम खा आणि तुझं थंडी पळूनच जाईल. है ना म्हणा. बसा मी केल्यावर तो ना बोलवतो तुम्हाला. बघ आपल्याला आहे ना असं सगळं पलटी करून आहे ना मस्त आपण हे चिकन 65 तळून घेऊया. आमची पोरं तर आता वाट बघालेलीच आहे. कधी ताटामध्ये येते आपण कधी घेऊन जाऊ. तर त्यामुळे आहे ना आपण चांगलंच आपल्याला तळून घ्यायचं आहे. आजपर्यंत त्यांना चांगलंच तळायला पाहिजे. जरा सुद्धा कच्चे ठेवायचं नाही. सारखं असं पलटी करून आहे ना आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बघा आता आपण मस्त आहे ना चांगलं असं पलटी करून हे तळून घेतलेले आहे. मस्त आता कुरकुरीत पण झालेलेच आहे. तर आता आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे. तर आपण इकडं ताट घेतलेले आहे. तर आपण हे चांगलंच आहे ना तेल नितळून आपल्याला हे काढून घ्यायचं ताटामध्ये. दिसायला पण छान दिसतात. खायला तर मस्तच असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं. आणि लहान मुलं सुद्धा आहे ना आवडीनं खातील. असं या पद्धतीने आपण घरात बनवून दिलं तर. विकत आणल्यावर किती थोडंच येते आणि ते लहान मुलांना पुरणार नाही आणि खाल्ल्यासारखं पण होणार नाही. त्यामुळे असं आपण घरात बनवून आहे ना सगळ्यांना खायला दिलं तर मस्त आवडीनं पण खातील आणि किती पाहिजे तेवढं खाता पण येतील घरात केल्यावर. त्यामुळे असं आपण आहे ना हे घरात बनवून द्यायचं. तर आता आपण आहे ना परत आपण तेलामध्ये सोडूया. सगळीकडं असं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. बघा आता आपण एवढं सगळं आहे ना तेलामध्ये सोडलेले आहे. तर आपण हे सुद्धा चांगलं असं तळून घेऊया. मस्त आपल्याला पलटी करून आहे ना कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं. बघा आता पलटी करून आहे ना आपल्याला हे चांगलं असं तळून घ्यायचं. आजपर्यंत चांगलं असं तळायला पाहिजे. मगच आहे ना खायला मस्त लागतो. बघा आता हे सुद्धा मस्त तळून घेऊया.
थोडंसं तळायला वेळ लागतोय, पण खायला चविष्ट पाहिजे असेल तर तेवढं मेहनत पण करायला लागेल आणि मस्त आपल्याला खायला पण भेटते. हे बघा हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेले आहे, मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि इकडे करायला लागले की इकडे मुलं सुद्धा आहे ना मस्त गरमागरम आता घेऊन गेलेले आहेत खायला. मस्त जरा गरमागरम खाल्ले की मस्त गरम पण होते, थंडी पण पळून जाते. तर आता आपल्याला सगळे ना हे काढून घ्यायचं आहे, पूर्ण तेल नितळून घ्यायचं. त्यामुळे आता सगळीकडे पाऊस वगैरे सुरू आहे आणि पूर्ण थंडी पण आहे, त्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण आहे ना नक्कीच आवडेल. बघा आता आपण एवढं सगळं काढून घेतलेले आहे. आता थोडंसं राहिलेले आहे, हे सुद्धा आहे ना आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचं. ते बघू शकताय मस्त चिकन 65 तयार झालेले आहे. आणि त्याबरोबर आपण इकडे बघू शकताय मस्त कोबी सुद्धा चांगलं असं आहे ना असं पातळ चिरून घेतलेले आहे, म्हणजे 65 बरोबर खाण्यासाठी. हो कारभार नाही, आता तू घ्या म्हणायची सुद्धा आता मी वाट बघणार नाही बघ, डायरेक्ट आता मंडळी चालू करूया. गरमागरम आहे हो, सध्याच्या या वातावरणात असं गरमागरम खायला लागते, त्यामुळं बघूयात लगेच टेस्ट करणार आहे आपण. हो चालते चालते घ्या. होय तुम्ही घ्या. हां घेते. हा हा मस्त कुरकुरीत, सोबत कोबी आहे, एक नंबर. चवीला कसं झाले? जकासच, त्यामुळे मी काय आज लय बोलत नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वातावरण बाहेर जर गार असेल तर पोटात गरम व्हायला पाहिजे, म्हणून असा पदार्थ आपण करून खायचं बघा. लय भारी होते आणि बनवायला काय अवघड आहे तेव्हा. बघितलं असं की तुम्ही सगळी कृती एकदम चटपटीत असं पदार्थ होते. मला तर लय आवडलं बघा. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.